तर नाशिकच्या शेतकऱ्यांसंदर्भात एक पत्र तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे. तर केंद्रीय मंत्री अमित शाह असेल, एकनाथ शिंदे असतील, तर त्याबद्दल घोटाळा झाला. आणि घोटाळे सर्वत्र सुरू आहे. पण जेव्हा गरीब शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतोय सातत्याने, शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळत नाही. खास करून मी जे आज मुख्यमंत्र्यांना कळवलंय, मला नाशिक मधल्या अष्टलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी भेटले आणि त्यांनी त्या कारखान्याला आपला ऊस दिलाय शेतकऱ्यांनी आणि 6 महिन्यापेक्षा जास्त काळ घेतला तरी त्याचं पेमेंट मिळू शकलं. मी म्हटलं कारखान्याचा मालकी कोणाकडे आहे? ते म्हटले की एकनाथ शिंदे यांच्या नातेवाईकांकडे. त्यानंतर तो कारखाना हेमंत गोडसे यांच्याकडे गेला, माजी खासदार शिंदे गटात, बँकेकडून घेतला. आणि गोडसे यांनी कुठल्या तरी पुण्यातला एका कोणीतरी प्रवीण गावडे नावाच्या त्यांच्या माणसाला चालवायला दिला. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काय दोष आहे? शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस दिलेला आहे, त्यांचं पीक दिलेलं आहे, कष्ट दिलेले आहे, कर्ज काढून ऊस पिकवलेला आहे. किमान 6 महिने झाले तरी जर त्यांना त्यांचे पेमेंट ऊसाचं FRP मिळत नसेल तर काय करावं? शेतकऱ्यांना आत्महत्या करावी. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना कळवलंय की यापैकी एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. आता अत्यंत निराश अवस्थेत शेतकरी मला भेटले 4 दिवसापूर्वी आणि अष्टलक्ष्मी सहकारी साखर कारखाना हा खरोखर एकनाथ शिंदेने घेतला असेल किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असेल, हेमंत गोडसेंच्या ताब्यात असेल, तर हे सत्तेतले लोक आहेत. मुख्यमंत्री काय कारवाई करणार? काय शेतकऱ्यांना असंच वाऱ्यावर सोडून त्यांचा आत्महत्या पाहत बसणार आहे? हा माझा साधा प्रश्न आहे. पक्षात प्रवेश करतात सांगितलं की विधान परिषदेची उमेदवारी वाढवण्यासाठी काम करेल. पक्ष विलीन करणार आहेत का? पक्ष प्रवेश करतात ऑलरेडी पोहोचलेले आहेत. हो, पण मी त्यांचं आत्ताच एक स्टेटमेंट ऐकलं की माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडूंचं स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं, नाही ऐकलं. आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते. अर्थात ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे. हेच बच्चू कडू माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांना मंत्रीपद दिलं होतं. ठीक आहे, त्यांचा प्रश्न. विश्वासात घेतलं नाही आम्हालाही माहिती नव्हतं ते नाव पुढे. हा एक प्रश्न कायम ते प्रत्येक वेळेला त्यांच्या काँग्रेसच्या मनामध्ये काही शंका असतात. राज्यसभेच्या वेळेलाही शरद पवारांच्या नावाविषयी त्यांच्या मनात संभ्रम होता, पण शरद पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा पहिला निर्णय काँग्रेसने जाहीर केला. ते ठपका आमच्यावर ठेवतात. आता या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी शिवसेनेनं अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली. मला इतकंच म्हणायचं आहे की आपली संख्या तटपुंजी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीला आपल्याला काही गोष्टी वाटण करून घ्यावं लागेल. आता शिवसेनेला आहे, मागची निवडणूक राज्यसभेची पवार साहेबांना गेली, पुढली विधान परिषद ही काँग्रेसने घ्यावी, अशा प्रकारचं चर्चा होऊ शकते. काँग्रेस पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष. मला काल काँग्रेसच्या नेत्याने विचारलं आम्हाला काय मिळत? आम्हाला काहीच मिळत नाही. काँग्रेसचं नेतृत्व जे आहे त्यांना आम्हाला असं सांगायचं वारंवार
आम्ही दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावर तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. परवाच्या डिलिमिटेशनच्या बिलाला जो काँग्रेसचा विजय झाला, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली, आणि मोदींचा पराभव झाला, त्याच्यामध्ये आमचे 9 खासदार तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढत होते. 2029 साली जर संधी प्राप्त झाली आम्हाला, तर प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार आहे आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर. त्याच्यामुळे प्रादेशिक पक्ष राज्यातले हे अधिक मजबूत करणं आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभं राहतील असं वातावरण निर्माण करणं, हे काँग्रेसच्या नेतृत्वाचं कर्तव्य असं मी मानतो. महाराष्ट्रात किंवा पश्चिम बंगालमध्ये, तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षांच्या हक्कावर तुम्ही डल्ला मारू नका. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत मोठं विजन ठेवा. आम्हाला या देशाचं नेतृत्व परिवर्तन करायचं आहे आणि ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली करायचं आहे. काँग्रेसचा प्रधानमंत्री व्हावा अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. अशा वेळेला विधान परिषद एखाद्या राज्यातली किंवा अन्य काही पदांसाठी आपल्या मित्र पक्षांशी संघर्ष होऊ नये, ही आमची भूमिका आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची भूमिका आहे. कदाचित ती महाराष्ट्रातल्या नेत्यांची भूमिका असेल काँग्रेसच्या. उमेदवार दिला तर त्यांनी काँग्रेसने त्याची तयारीच करते उमेदवार द्यायची. ठीक आहे, पाहू आपण, आम्ही चर्चा करू. काँग्रेसशी आमचे संबंध अत्यंत मधुर आहेत. मग सोनियाजी असतील, राहुलजी असतील, खरगे साहेब असतील, के.सी. वेणुगोपाल असतील, रमेश चेन्नीथलाजी असतील, ठीक आहे, त्यांची नाराजी आम्ही समजू शकतो स्थानिक नेत्यांची, तरीही चर्चेतून मार्ग निघेल. उद्धव ठाकरे अशी माहिती मात्र त्यांचं म्हणणं आहे की आता जर विधान परिषद जर तुमच्याकडे असेल तर राज्यसभेची लढाई कुठले कधी आहे निवडणूक राज्यसभेत? राज्यसभेची जागेचं कशी चालू आहे. कधी 2 वर्षांनी ना, जेव्हा संजय राऊत निवृत्त होणार आहेत ना, तेव्हा एक विधान परिषद सुद्धा रिकामी होते. पाहू ना काय करायचे, त्यावेळेला पाहू. शिवसेना हा सध्या महाविकास आघाडीतला एक मोठा पक्ष आहे. त्यानंतर काँग्रेस आहे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस. प्रत्येकाने आपापल्या भूमिका वठवल्या पाहिजे. शिंदेची शिवसेना तिसरा उमेदवार देईल उद्धव ठाकरे माघार घेत आहेत असं म्हटलं अजिबात नाही. अंबादास दानवे शिवसेनेचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांना महाविकास आघाडीची जेवढी मतं आहेत तेवढी मिळतील. उद्धव ठाकरे कारण की जेव्हा ते मुख्यमंत्री त्यावेळेला राजकीय कुटुंब बघा, आमदारकी ही काय उद्धव ठाकरेंचं ब्रेड अँड बटर नाही. त्यांना मुख्यमंत्री पदासाठी सगळ्यांनी आग्रह केला म्हणून त्यांना आमदार व्हावा, आणि आता त्याने त्या आमदारकीचा त्याग केलेला आहे. ठीक आहे. मग काय पत्रकारांकडून त्यांना आपण एखादं पद देऊ शकतो का? नाहीये. त्या नाराज नाहीये, त्या कडवट शिवसैनिक आहे. एकच जागा द्यायची होती. उद्धव ठाकरे साहेबांनी अंबादास दानवे यांची निवड केली. बोलिए सर, विजय वडेट्टीवार और हर्षवर्धन सतपाल की तरफ से कहा जा रहा है कि हमने उद्धव जी के लिए सहमति दी थी विधान परिषद के चुनाव के लिए, लेकिन अंबादास दानवे करने के बाद वो भी डिसाइड करें. दूसरी तरफ शिवसेना की तरफ से ये कहा जा रहा है कि जब बाला साहेब ठाकरे थे तो जो विधान परिषद की सीटें बाला साहेब ठाकरे देते थे, लेकिन अब शिवसेना की ऐसी हालत होगी कि एक सीट के लिए लोगों के पास मतलब गिड़गिड़ा रहे हैं. और ऐसा कौन बोल रहा है? संजय लिंग कौन है ये भाई? शिवसेना के नेता. आपको किसने कहा? उन्होंने बयान दिया. नहीं, वो शिवसेना के नेता आपको ऐसा किसने कहा? एकनाथ शिंदे ने तो नहीं कहा. शिवसेना बालासाहेब ठाकरे जी की है, जो उद्धव ठाकरे जी की लीडरशिप है. हमारे पार्टी में ऐसा कोई नेता नहीं, कोई गिड़गिड़ा नहीं रहा है. ये महाविकास आघाड़ी है और महाविकास आघाड़ी में हम सर्वसम्मति से निर्णय लेते हैं. अंबादास दानवे जी के बारे में उद्धव जी ने निर्णय लिया है और महाविकास आघाड़ी की जितने भी वोट्स है वो दानवे जी को मिलेगी. अब बात ऐसी है कि उद्धव जी के लिए हमारा समर्थन था और दानवे जी का नाम आया, ये बात ठीक नहीं. अभी कल अगर समझ लीजिए 2029 में सत्ता परिवर्तन होता है,
हम चाहते हैं राहुल गांधी जी प्रधानमंत्री हो। अगर कांग्रेस ने राहुल जी ने तय किया कि मैं नहीं बनूंगा और कोई बने, तो हमारी भूमिका क्या होनी चाहिए? हम ये नहीं कहेंगे कि राहुल जी होंगे तो हम समर्थन देंगे, सब रीजनल पार्टी नहीं, बड़ी पार्टी होती है, उसका निर्णय होता है किसको क्या देना। अगर राहुल जी की जगह हमारी इच्छा है राहुल जी होने चाहिए, राहुल देश के नेता है, राहुल जी देश के नेता है, लेकिन अगर राहुल जी ने कहा कि मैं नहीं और कोई, तो भी हम समर्थन। सर एग्जिट पोल को लेके अरे छोड़ो एग्जिट पोल, सुरुंगली घालून घालून टाकायच्या। कोई उलटफेर नहीं है, कोई नहीं। पश्चिम बंगाल में ममता दीदी भारी बहुमत से जीत रही। केरल में कांग्रेस की लीडरशिप में जो फ्रंट बना है वो जीत रहा है। तमिलनाडु में स्टालिन जी की लीडरशिप में डीएमके जीत रही। आसाम में कांटे की टक्कर चल रही है और पुदुचेरी में डीएमके और कांग्रेस अलायंस जीत रहा है। यही एग्जिट पोल समझिए। सर अंबादास दानवेच्या नावाची मोठी घोषणा होती की उद्धव ठाकरेंच्या ऐवजी अंबादास दानवे लढतील. उद्धव ठाकरेंची घोषणा आदित्य ठाकरेंनी घोषणा केली कार्याध्यक्ष पदाकडे आदित्य बघा ठाकरे उगाच कुठेतरी तुम्ही विषय भरकटवू नका। उद्धव ठाकरे यांनी पहिलंच मन बनवलं होतं की त्यांना लढायचं नाही। जेव्हा त्यांनी राजीनामा दिला, त्यांची निवृत्ती झाली विधान परिषदेतून, तेव्हाच त्यांचं मन आणि त्यांची भूमिका स्पष्ट होती की मला आता पुन्हा विधिमंडळात यायचं नाही। त्यांनी तेव्हाही स्पष्ट केलं, आमच्याशी बोलतानाही त्यांनी वारंवार स्पष्ट केलं आणि काल त्यांनी योग्य वेळी शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला। बस हा निर्णय पुढे भविष्यात बंगाल में तो चुनाव में 2.5 लाख पैरामिलिट्री फोर्स ऑलरेडी लाया है। अगर 700 कंपनी और लाया, उसका मतलब ये है कि सरकार जो निर्णय आएगा ममता दीदी के फेवर में वो मानने को तैयार नहीं और जोर जबरदस्ती से ईवीएम कब्जे में लेकर निर्णय बदलना चाहती है। उसका मतलब चले थैंक यू।